आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। लोकायुक्तांच्या धाडसत्रामुळे मनपामध्ये खळबळ, कैद्याकडून हिंडलगा कारागृह वॉर्डनवर हल्ला, दंश केलेल्या सापासह रुग्ण दवाखान्यात दाखल, विस्तार फायनान्स कंपनीकडून आर्थिक फसवणुकीची तक्रार, जयश्री कपिलेश्वरी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव, काँग्रेसच्या राजवटीत अधिकाऱ्यांना आत्महत्येचे भाग्य, गोवा वेस्टमधील रस्त्याच्या चरी भरण्याची मोहीम सुरू, मंत्री दीपक केसरकरांची बालिका आदर्शला भेट, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत ICMRचा स्थापना दिवस साजरा, मळेघरणी देवस्थान परिसरात मांसाहारी यात्रेवर बंदी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागावर छापा टाकला। जन्म मृत्यूचे दाखले देण्यासाठी सरकारी शुल्कापेक्षा जास्त रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर लोकायुक्तांनी आज बेळगाव महापालिकेच्या कार्यालयातील जन्म मृत्यू विभागावर छापा टाकून विभागातील कर्मचारी आणि कामकाजाची कसून चौकशी केली। या प्रसंगी काही नागरिकांनी सांगितले की सकाळी 7 वाजल्यापासूनच दाखले घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागतात, मात्र तांत्रिक अडचणींमुळे तासनतास ताटकळत राहावे लागते। येथील कर्मचारी 2 ते 5 रुपये सरकारी फी असतानाही पावती न देता 10 ते 30 रुपये घेऊन लोकांची फसवणूक करत आहेत। या तक्रारी कानावर आल्यानंतर लोकायुक्तांनी येथील कामकाजाची पाहणी केली, मात्र एकंदरीत मनपाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आल्याची प्रतिक्रिया उमटली आहे। कैद्याकडून हिंडलगा कारागृह वॉर्डनवर हल्ला। हिंडलगा कारागृहातील कैद्याने कारागृह अधिकाऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी 4:30च्या सुमारास घडली आहे। राहिल पाशा उर्फ राहुल राहणार हसन याला गुंडा कायद्याखाली अटक करून येथील हिंडलगा कारागृहात ठेवण्यात आले आहे। त्याने कारागृहात सेवा बजावणाऱ्या वॉर्डन विनोद लोकापुरे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले। त्यासाठी सरकारी कामामध्ये अडथळा आणि सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दंश केलेल्या सापासह रुग्ण दवाखान्यात दाखल। सर्पदंशामुळे घाबरलेले रुग्ण बिम्स हॉस्पिटलमध्ये येतात। हा अनुभव रुग्णालयातील कर्मचारी नेहमीच घेत असतात, मात्र आपल्याला चावलेल्या एका सापाला सोबत घेऊनच रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला। या प्रकारामुळे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली। बेळगाव तालुक्यातील हुंचेनट्टी गावात सोमवारी सायंकाळी शाहिद नामक युवकाच्या घरासमोर साप आढळून आला। त्या सापाने आपल्याला दंश केला आहे असे सांगत सदर युवकाने उपचाराची मागणी केली। तसेच आपल्याला चावलेला हा कोणत्या प्रकारचा साप आहे, त्यात किती विष आहे, आपल्याला यामधून काही होणार तर नाही ना, या सर्व शंकांचे निरसन करून घेण्यासाठी त्याने चक्क साप पकडूनच सोबत आणला होता। डॉक्टरांना दाखवण्यासाठी आणलेला साप पाहून कर्मचारी देखील घाबरले, मात्र उपचार करून नंतर त्या युवकाला माघारी पाठवण्यात आले। विस्तार फायनान्स कंपनीकडून आर्थिक फसवणुकीची तक्रार। विस्तार फायनान्स नामक कंपनीने ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केली आहे। तसेच कर्जदारांनी योग्य वेळी फेडलेल्या कर्जासाठी तगादा लावून फसवणूक आणि छळ करण्यात येत आहे। याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ह्युमन राईट्स संस्थेने केली आहे। या संदर्भातील निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष राम बनवानी आणि अश्विनी लेंगडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की रोहित पुजारी नामक युवकाला 10 लाखाचे कर्ज देऊन संस्थेने त्याची पूर्ण वसुली केली आहे, मात्र पुन्हा एकदा त्यासाठी तगादा लावण्यात येत आहे।
यामधून आर्थिक फसवणुकीचा प्रकार उजेडात येत आहे, याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. जयश्री कपिलेश्वरी यांचा पुरस्काराने गौरव. सरकारी मराठी शाळा शिवाजीनगर नावगे क्रॉस या शाळेतील शिक्षिका सौ जयश्री शांताराम कपिलेश्वरी यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांनी उल्लेखनीय व अतुलनीय शाश्वत सेवा केल्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे. इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी चिक्कोडी बेळगाव तसेच नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षिका हा बहुमान प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच हरमल गोवा येथे पार पडला. या कार्यक्रमात दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या 5 राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. काँग्रेसच्या राजवटीत अधिकाऱ्यांना आत्महत्येचे भाग्य. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. पोलीस स्थानकांवर हल्ले होत आहेत. त्याचप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांना आत्महत्येची वेळ आली आहे. हे दुर्भाग्य आहे. काँग्रेसच्या राजवटीत अनेक भाग्य स्वरूपाच्या योजना दिल्याचा डांगोरा पिटला जात आहे, मात्र सरकारी अधिकाऱ्यांना आत्महत्येचे भाग्य देण्यात येत आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच गृहमंत्र्यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. या विरोधात भाजप आता आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या राजवटीत काही वेळा दंगलीचे प्रकार बेंगळूरमध्ये घडले होते. त्यावेळी कायद्याला महत्त्व देऊन गुंडांवर कठोर कारवाई करण्यासाठी तत्परतेने पावले उचलण्यात आली होती. मात्र काँग्रेसच्या राजवटीत उलट प्रकार घडत आहेत. काही लोकांच्या संरक्षणासाठी सरकारी अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोवा वेस्टमधील रस्त्यांच्या चरी भरण्याची मोहीम सुरू. बसवेश्वर सर्कल गोवा वेस्ट परिसरात दुपदरी रस्त्याच्या मध्ये चरी निर्माण झाल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत होता. याची दखल घेऊन नगरसेवक नितीन जाधव यांच्या पुढाकाराने येथील चरी बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गोवा वेस्ट जलतरण तलावाच्या समोरील बाजूस या चरी राहिल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना जाताना त्रास होत होता. त्या ठिकाणी छोटे अपघात होत होते. त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेवक नितीन जाधव यांना विनंती केली होती. त्यांनी याबद्दल आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकाऱ्यांना समस्या निवारणाची सूचना केली. त्यानुसार हे काम गतिमान झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मनपाचे अभिनेता किरण वन्नीकेरी, अमित राऊत आदी उपस्थित होते. मंत्री दीपक केसरकरांची बालिका आदर्शला भेट. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी बालिका आदर्श विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. शाळेतर्फे TFE सोसायटीचे अध्यक्ष गोविंद यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मंत्री केसरकर यांनी शाळेची पाहणी केली. शाळेच्या प्रगतीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी सचिव माधुरी शानबाग, उपसचिव आनंद गाडगीळ, उपाध्यक्ष रोहिणी गोगटे, माधव गोगटे, मुख्याध्यापक NO डोणकरी, MI गोलीहळ्ळी आदी उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत ICMRचा स्थापना दिन साजरा. भारतामध्ये असलेली जैवविविधता जतन करून भावी पिढ्यांसाठी पारंपरिक औषध पद्धती जतन करण्यात यावी असे आवाहन उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी केले. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या 18व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते सोमवारी बोलत होते. त्यांनी विविध मुद्द्यांचा परामर्श घेत मौलिक मार्गदर्शन केले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर राजीव बहल यांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल थावरचंद गेहलोत, श्रीमती डॉक्टर सुदेश धनखड, ICMR बेळगावच्या संचालिका डॉक्टर सुवर्णा रॉय उपस्थित होत्या. संस्थेच्या सहसचिव अनु नागर यांनी यावेळी स्वागत केले. यावेळी वरिष्ठ अधिकारी वर्गासह संस्थेचे शास्त्रज्ञ व संशोधक कार्यक्रमात सहभागी झाले होते. मळेकर्णी देवस्थान परिसरात मांसाहारी यात्रा करण्यावर बंदी. उचगाव मळेकर्णी देवस्थानमध्ये यापुढे पशुबळी देण्याच्या प्रथेला निर्बंध घालण्यात आले आहेत. उचगाव आणि परिसरात कोणालाही देवीच्या नावाने बकऱ्याला बळी देऊन मांसाहारी जेवणावळी यात्रा करता येणार नाही. जर कोणी असे केल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवार दिनांक 27 मे रोजी उचगाव ग्रामपंचायत, देसाई भाऊबंद कमिटी, देवस्की पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत बहुमताने हा ठराव संमत करण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतच्या अध्यक्षा मथुरा तेरसे ह्या होत्या.
या यात्रेमुळे देवीच्या नावाने देण्यात येणाऱ्या पशुबळीमुळे या बकऱ्यांचे अवशेष, रक्त आणि इतर टाकाऊ पदार्थ यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. यासह इतर अनेक घटकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. स्वागत NO चौगुले यांनी केले तर आभार LD चौगुले यांनी मानले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. उन्हाळी सुट्टीमुळे गेल्या महिन्याभरापासून दिवाणी न्यायालय बंद होते. वकील व पक्षकारांची गर्दी रोडावल्याने न्यायालय आवारात शुकशुकाट पसरला होता. सुट्टीनंतर दिवाणी न्यायालये सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे न्यायालय आवार पुन्हा एकदा गजबजले आहे. दरवर्षी दिवाणी न्यायालयाला महिनाभर उन्हाळी सुट्टी दिली जाते. यंदाही सुट्टी देण्यात आली होती. केवळ फौजदारी न्यायालये सुरू होती. दिवाणी न्यायालयात रोज येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र सुट्टीमुळे लोकांची वर्दळ कमी झाली होती. सोमवारी सुट्टी संपल्याने न्यायालये पुन्हा सुरू झाली आहेत. माध्यमिक शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न. आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तनवादी शिक्षण काळाची गरज बनले आहे, असे प्राध्यापक डॉक्टर कृष्णा पाटील यांनी सांगितले. येथील ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात माध्यमिक शिक्षणासाठी शैक्षणिक कार्यशाळा सोमवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. AJ सावंत, शैला आढाव, मुख्याध्यापिका मायादेवी अगसगेकर, RY पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक डॉक्टर पाटील यांनी परिचय करून दिला. दमशी मंडळाचे संस्थेचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील यांनी उद्देश स्पष्ट केला. दमशी मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. प्राध्यापक सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद टक्केकर यांना समाज सेवेचा पुरस्कार. उन्हाळ्यात बेळगावच्या ग्रामीण भागातील अनेक गावांना मोफत पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवणारे उद्योजक गोविंद टक्केकर यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांचा गोव्यात राष्ट्रीय आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गोव्यातील हरमलमध्ये रविवारी आयोजित कार्यक्रमात टक्केकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्याचे आमदार पेमेंद्र विष्णू शेठ, माजी खासदार अमरसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, अरविंद गट्टी यांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, हार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. गुरुवर्य V. साठे प्रबोधिनीतर्फे गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन. गुरुवर्य V. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी संस्था मुंबई यांच्यातर्फे गुरुवार दिनांक 30 मे रोजी मातृभाषेतून शिक्षणाची गरज या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावमधील तज्ज्ञ शिक्षक व निवृत्त मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण हे या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी मराठी माध्यमातील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजण्यात आला आहे. हा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतच्या सभागृहात सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओळूकर यांनी केले आहे. उस्ताद शाकीर खान यांच्या सितार वादनाने रसिक तृप्त. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सतारवादक उस्ताद शाकीर खान यांनी सतार वादनातून रसिकांची वाहवा मिळवली. पुण्याचे कार्तिक स्वामी यांनी तबल्यावर तर सिद्धे पुरवंत यांनी तानपुऱ्यावर साथ दिली. रविवारी सितार संध्या हा कार्यक्रम GIT रौप्य महोत्सवी सभागृहात झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन उस्ताद शाकीर खान, कार्तिक स्वामी, KLS गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष राजेंद्र बेळगावकर, पॉझिट्रॉन इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनच्या रश्मी कुलकर्णी, डायमंड मेटल स्क्रीनच्या मनीषा बदानी यांच्या हस्ते करण्यात आले. सतार वादनातील वैविध्य, त्यातील माधुर्य पाहून रसिकांनी भरभरून दाद दिली.
2 दिवस विद्यार्थ्यांसाठी संगीत शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना उस्ताद शाकीर खान यांनी मार्गदर्शन केले. अवधूत सुकटणकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. रामकृष्ण मिशन आश्रमात विशेष सत्संग कार्यक्रम संपन्न. तीर्थस्थळांना भेटी दिल्यानंतरच संस्कृती कळते, त्यामुळे हिंदूंनी तीर्थस्थळांना भेटी दिल्या पाहिजेत असे मत स्वामी मोक्षात्मानंद यांनी व्यक्त केले. ते रविवारी स्वामी विवेकानंद मार्गावरील रामकृष्ण मिशन आश्रमात आयोजित विशेष सत्संगात बोलत होते. ते म्हणाले, भारतात हिंदू विविध भागामध्ये विविध देवतांचे पूजन करतात. तेथील संस्कृती, विचार, राहणीमान यांचा जवळून अभ्यास करता येतो. त्यासाठी आयुष्यात एकदा तरी पवित्र तीर्थस्थळांना भेटी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. विशेष सत्संग कार्यक्रमात सायंकाळी श्री ललिता सहस्त्रनारायण पारायण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करण्यात आले. राजहंसगडामध्ये जलजीवन मिशन योजना पूर्ण. राजहंसगडमध्ये जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्यात आली असून गावकऱ्यांना घरोघरी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. जलजीवन मिशन योजनेतून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी 1,25,00,000 निधी मंजूर झाला होता. मागील वर्षभरापासून जलवाहिनी घालण्याचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्याने पाणी पुरवठा योजनेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा थोरात, ग्रामविकास अधिकारी बाहुबली जकाती, सचिव दुर्गाप्पा तहसीलदार आदी उपस्थित होते. ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी जनजागृती. अलीकडच्या काळात बँक खात्यांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे आणि ॲप्सचा वापर करून सायबर फसवणूक करत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले आणि मल्लिकार्जुन ITI कॉलेजचे शिक्षक आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन याबाबत जनजागृती केली आहे. हत्तरगी येथील श्री बसवेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कॉर्पोरेशनच्या नेतृत्वाखाली जनजागृती कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. यावेळी प्रसाद चौगुले, शिवानंद कंचकारहट्टी, संजय मगदूम, शिवकुमार जिर्ली, प्रशांत अलगुंडी व ग्राहक उपस्थित होते. उच्च न्यायालयाने 35 जणांना गुन्ह्यातून वगळले. बंगळुरूमध्ये 17 डिसेंबर 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधात धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खडेबाजार पोलिसांनी 48 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी 35 जणांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्याची शहानिशा करून 35 जणांना गुन्ह्यातून वगळले आहे. या सर्वांच्या वतीने ॲडव्होकेट राम घोरपडे यांनी काम पाहिले. येळ्ळूर प्रक्षोभक भाषण खटल्यातील साक्षीदारांविरोधात वॉरंट. येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य कुस्ती मैदानात 2018 मध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडेंसह 10 जणांविरोधात द्वितीय न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीला साक्षीदारच सातत्याने गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने साक्षीदारांना वॉरंट बजावला आहे. 2018 मध्ये विधानसभा निवडणूक काळात येळ्ळूरमध्ये कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी संभाजी भिडे यांच्यासह संयोजक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. संशयितांतर्फे ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट हेमराज बेंचनावर काम पाहत आहेत. मोटारसायकलच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. भरधाव पल्सर मोटारसायकलने धडक दुसऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने हिंदवाडी येथे एक युवक जागीच ठार झाला. तसेच अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव निखिल शांतीनाथ पाटील असे आहे. निखिल हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी आहे. पल्सरस्वार भावेश जयराम वेर्णेकर हा अपघातात जखमी झाला आहे. आसावरी सांगावकर यांचे निधन. महादेव गल्ली येथील रहिवासी सौ आसावरी अरविंद सांगावकर यांचे वृद्धापकाळाने सोमवारी दिनांक 27 रोजी निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीधर माळगी जागतिक जलतरण स्पर्धेसाठी होतोय जर्मनीला रवाना. बेळगाव येथील भारतीय पॅरा जलतरणपटू श्रीधर नागप्पा माळगी हा केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळूर येथून IDM बर्लिन वर्ल्ड पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज 2024 या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीला रवाना होत आहे.
सदर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा श्रीधर माळगी 50 मीटर फ्रीस्टाईल, 200 मीटर आणि 400 मीटर वैयक्तिक मेडले स्पर्धांमध्ये भाग घेईल. वयाच्या 6व्या वर्षी एका भयंकर ऑटो अपघातात एखादा हात गमवावा लागलेला श्रीधर याला बसवेश्वर सर्कल येथील रोटरी कॉर्पोरेशन जलतरण तलावाने त्याच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणारी संधी होती. जलतरण गुरु उमेश कलगटगी यांनी श्रीधरमधील क्षमता ओळखून पोहण्याचे आमंत्रण दिले. श्रीधरच्या होच्या जोरदार आवाजाने एक नवीन अध्याय सुरू झाला. प्रशिक्षण परवडण्याची चिंता असतानाही त्याच्या पालकांनी पाठिंबा दिला. बेळगाव येथील सुवर्ण JNMC जलतरण तलाव येथे श्रीधर, त्याचे प्रशिक्षक उमेश कलगटगी सर, अक्षय शेरेकर, अजिंक्य मेंढके, नितीश कुडुसकर, गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी आणि संध्याकाळी 3 तास प्रशिक्षण घेतो. श्रीधरला डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे महत्त्वपूर्ण समर्थन आणि प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे जयंत हुंबरवाडी, SLK ग्रुप बेंगलोर, अलाइड फाउंड्रीज बेळगाव, पॉलीहर्ड्रान फाउंडेशन, डॉक्टर नितीन खोट, अविनाश पोद्दार, डॉक्टर राजेंद्र भांडणकर व इतरांचेही प्रोत्साहन लाभत आहे. क्रिकेट क्लबला विजेतेपद. भुतरामट्टीतील भगवान महावीर स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या 12 वर्षांखालील राजीव दटोनावर लिटिल चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धेत मॅक्स क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले. समर्थ चन्नेगिरी सामनावीर ठरला. नाणेफेक जिंकून मॅक्स क्लबने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बेळगाव वॉरियर्सने 25 षटकात 9 बाद 92 धावा केल्या. ओजस गडकिरने 27, अल्तमेश सणदीने 14, श्लोक चढीचाळने 10 धावा केल्या. समर्थ चन्नगिरीने 4 तर समर्थ तळवारने 2 गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना मॅक्स क्लबने 21.5 षटकात 5 गडी गमावून विजय प्राप्त केला. समर्थ चन्नगिरीने 28, अवनी एकजसपूरने 12 धावा केल्या. आरुष जंगीने 2 तर अल्तमेश सणदीने 1 गडी बाद केला. विजेत्या व उपविजेत्या संघाला सुरेश गडकरी, मकसूद मारूफ, विशाल चडीचाळ या मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज सचिन तळवार, उत्कृष्ट गोलंदाज समर्थ तळवार, मालिकावीर श्लोक चडीचाळ यांनाही सन्मानित करण्यात आले. आनंद कर्डी यांनी आभार मानले. बेळगाव स्केटर्सची चमकदार कामगिरी. मे महिन्यात झालेल्या गोवा आणि सांगली येथील खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये बेळगावचे स्केटर चमकले. या स्पर्धांमध्ये 400 पेक्षा जास्त स्केटर्स सहभागी झाले होते. बेळगावच्या स्केटर्सनी 6 सुवर्ण, 3 रौप्य पदके अशी एकूण 9 पदके जिंकली. पदक विजेत्या स्केटर्सचे नाव: जान्हवी तेंडुलकर 4 सुवर्ण, अर्शन माडीवाले 1 सुवर्ण, 3 रौप्य, सौरभ साळोके 1 सुवर्ण. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, विश्वनाथ येळूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे सराव करत आहेत. या सर्व स्केटर्सना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, उमेश कलगटगी, प्रसाद तेंडुलकर, इंदुधर सीताम, सरचिटणीस KRSA यांचे प्रोत्साहन लाभत आहे. बेळगावात फुटबॉल लीग स्पर्धा 31 जून पासून. अनुगोळ वडगाव मार्गावरील CR7 मैदानावर 31 जून पासून फुटबॉल लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 140 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील 80 खेळाडूंची लिलावाद्वारे निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत 8 संघांचा सहभाग असणार आहे. मंडोळीतील साईराज लॉन्सवर रविवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. स्पर्धेत KR शेट्टी राजे, ग्रो स्पोर्ट्स FC, भारत FC, जुने फटास FC, 10-10 FC, राहुल KR शेट्टी, डिझायडर्स FC व साईराज वॉरियर्स अशा 8 संघांचा समावेश आहे. लिलावासाठी एकूण 140 खेळाडूंनी नोंदणी केली होती. लिलाव प्रक्रियेतून 80 खेळाडूंची निवड करण्यात आली. यावेळी काही खेळाडूंना चांगला भाव मिळाला. या स्पर्धेतून अनेक फुटबॉलपटूंना संधी मिळणार असून खेळाची लोकप्रियता वाढीस लागणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. BIHMचे संचालक राहुल कलपत्री, AK स्पोर्ट्सचे संचालक अक्षय कुलकर्णी, गोल्ड जिमचे प्रमुख राहुल पोटे, CR7 ट्रकचे मालक प्रदीप मुंडवळी, ग्रो स्पोर्ट्सचे अभिलाष कासोटिये या प्रमुख पाहुण्यांसह विजय रेडेकर, अमरदीप पाटील, निलेश साळुंखे, साहिल मांगले आदी आयोजक उपस्थित होते. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.